नमस्कार. आज आपण समास समासाच्या बाबतीमध्ये माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये समासाच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपणाला मी काही खाली खाली अधोरेखित केलेले 2 परिच्छेद वाचून दाखवत आहे. विद्यार्थ्यांनी त्या परिच्छेदाकडे लक्ष द्यावायचं आहे. राम आणि लक्ष्मण प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात जातात व अभ्यास करतात. याच्या बाबतीमध्ये आपण गेल्या वेळेस माहिती पाहिलेली होती. राम लक्ष्मण संध्याकाळची क्रीडेसाठी असलेल्या अंगणात खेळतात. सोमवारी याचा कंठ निळा आहे त्या देवाची प्रार्थना करतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं आता दुसरं वाक्य आपण वाचतो त्याच्यातलं, राम आणीच्या ऐवजी राम लक्ष्मण दररोज विद्यालयात जातात, अभ्यास करतात, संध्याकाळी क्रीडांगणात खेळतात, सोमवारी निळकंठाची प्रार्थना करतात. म्हणजे राम आणि लक्ष्मणच्या ऐवजी राम लक्ष्मण असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक दिवशीच्या ऐवजी दररोज हा जोड शब्द या ठिकाणी आलेला आहे. विद्येच्या आलयाऐवजी विद्यालयात असा शब्द आलेला आहे. क्रीडेसाठी असलेल्या अंगणाच्या ऐवजी क्रीडांगण आणि ज्याचा कंठ निळा आहे त्याच्याऐवजी निळकंठ असे शब्द आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं शब्दाचे संक्षिप्त रूप करून जोडशब्द तयार होतो. अशा प्रक्रियेला समास असे म्हणतात. आपण गेल्या वेळेस पाहिजे. आणि मग समासाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं की अव्ययभाव समास एकूण आलेले समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात. याच्यामध्ये अव्ययभाव समास, याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, दुसरं पद गौण असतं, उदाहरणार्थ दररोज. दर हा शब्द महत्वाचा आहे म्हणून याला अव्ययभाव समास म्हणतात. तत्पुरुष समास, दुसरे पद महत्वाचे, उदाहरणार्थ क्रीडांगण. तर त्यानंतर तिसरं द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे, राम लक्ष्मण. आणि चौथा समास बहुब्री समास, दोन्ही पदे गौण असतात, निळकंठ. म्हणजे अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये अव्ययभाव समासाच्या बाबतीमध्ये प्रथमतः आपण माहिती पाहूया. उदाहरणं मी या ठिकाणी वाचत आहे, विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. सुनील दररोज शाळेला जातो. दररोज. सुनील कधीही गैरहजर राहत नाही. सुनील यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करतो. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये दररोज हा शब्द सामासिक शब्द आहे, दुसऱ्या वाक्यात गैरहजर हा सामासिक शब्द आहे, तिसऱ्या वाक्यात यथाशक्ती हा सामासिक शब्द आहे. हे सामासिक शब्द पहिलं पद आणि दुसरे पद महत्वाचे पद बघा. दररोज, दर अधिक रोज. याच्यामध्ये दर हा शब्द रोज आहे, परंतु कधी दर म्हणजे प्रत्येक दिवशी. म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे. गैरहजर, गैर अधिक हजर, हजर हा शब्द आहे. कसा आहे? गैर हा शब्द महत्वाचा आहे म्हणून पहिलं पद महत्वाचं आहे. यथाशक्ती, यथा अधिक शक्ती पहिलं पद महत्वाचं आहे. म्हणजे वरील सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे आहे आणि पहिले पद महत्वाचे असल्यामुळं या सामासिक शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो म्हणून त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. अजून उदाहरणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माहिती पाहत असताना आखंड, कंठापर्यंत अव्ययभाव समास, आजन्म जन्मापासून अव्ययभाव समास. याच्याशिवाय हर घडी प्रत्येक घडीला अव्ययभाव समास किंवा गैरहजर हजर न राहता अव्ययभाव समास. अशा पद्धतीने गेल्या वेळेस आपण अव्ययभाव समासाची माहिती पाहिली होती. आज आपल्याला दुसरा समास आहे म्हणजे तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपल्याला या ठिकाणी उदाहरण वाचतंय, विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे. शरदची कविता तोंडपाठ आहे. संध्याकाळी सुनील क्रीडांगणावर खेळतो. हा राजवाडा भव्य व सुंदर आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. सरिताला बटाटवडा खूप आवडतो. दसऱ्या आधी नवरात्र उत्सव असतो. शेतकरी शेतात धान्य पिकवतो. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर
तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र, बटाटेवाडा, नवरात्र आणि शेतकरी हे जे अधोरेखित केलेले शब्द आहेत, हे अधोरेखित केलेले शब्द हे सामासिक शब्द आहेत. आता याच्यामध्ये कोणतं पद महत्वाचं आपण जाणून घेणार आहोत. सामासिक शब्द, पहिलं पद, दुसरं पद, महत्वाचं पद. तोंडपाठ, तोंड अधिक पाठ. इथं पाठ हा शब्द महत्वाचा आहे. दुसरं क्रीडांगण, क्रीडा अधिक अंगण. इथं अंगण हा शब्द महत्वाचा आहे. दुसरे पद महत्वाचं आहे. राजा अधिक वाडा. इथं वाडा हा शब्द दुसरा महत्वाचा आहे. महाराष्ट्र, महा अधिक राष्ट्र. राष्ट्र हे दुसरा शब्द महत्वाचा आहे. बटाटे वडा, बटाटे अधिक वडा. वडा हा दुसरा शब्द महत्वाचा आहे. शेतकरी, शेत अधिक करी. करी हा शब्द महत्वाचा, दुसरा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे हे सर्व सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. पाठ आहे, तोंड आहे, पण तोंड म्हणजे काय? तोंड अधिक पाठ. म्हणजे पाठामुळे तोंडाला अर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणून दुसरं पद महत्वाचं आहे. म्हणून ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. आपण या ठिकाणी तत्पुरुष समास म्हणजे काय या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यामध्ये अजून उदाहरणं जर पाहिजे झाली असतील तर या तत्पुरुष समासामध्ये पुन्हा त्या तत्पुरुष समासाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये आपण माहिती पाहतोय. साधारणतः तत्पुरुष समासाचे पुन्हा 3 प्रकार: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास. तर याच्यामध्ये पहिला आपल्याला या ठिकाणी प्रकार जो पाहतोय त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समासाच्या बाबतीमध्ये तोंडाने पाठ. पाठ आहे, पण कशाने? तोंडाने. ने हा बघा, विभक्ती तत्पुरुष समास पाहतोय. ने हा तृतीय प्रत्यय गाळला तर या ठिकाणी तोंडपाठ असा शब्द तयार होतोय. परंतु ने हा शब्द त्या ठिकाणी आल्यामुळं तृतीय प्रत्यय लागलेला तृतीय, किंवा देवाला घर, देवघर, ललाकाराला हा शब्द चतुर्थी प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. दुःखापासून तर या ठिकाणी ऊनहून पंचमी प्रत्यय. राजाचा वाडा, चा हा षष्टीचा प्रत्यय. घरातील काम, तील ल हा या ठिकाणी तील त हा सप्तमीचा प्रत्यय आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ज्या तत्पुरुष समासिक शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय लोप पावतात, गाळले जातात, त्याला तत्पुरुष समासाला विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात. उदाहरणार्थ तोंडपाठ. तोंडपाठमध्ये तोंडाने पाठ असे ज्यावेळी तोंडपाठ झालेला शब्द या ठिकाणी म्हणजे ने हा शब्द गाळलेला आहे, विभक्ती गाळलेले. त्याच्याशिवाय देवाला किंवा देवासाठी घर असं म्हटलेलं आहे, तर देवघर केलं आहे म्हणजे लहा शब्द या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय गाळलेला आहे. दुःखापासून मुक्त, दुःखमुक्त, पासून ऊनहून हा प्रत्यय गाळलेला आहे. राजाचा वाडा, चा गाळलेला आहे. घरातील काम, तील त हा शब्द गाळलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या सामासिक शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, विभक्ती प्रत्यय गाळले जातात, अशा तत्पुरुष समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणून तोंडपाठ, देवघर, दुःखमुक्त, राजवाडा, घरकाम ही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरण आहेत. म्हणजे अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी उदाहरणाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये माहिती पाहत असताना आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ईश्वर निर्मित हा सामासिक शब्द आहे. तर त्याचा जर विग्रह केला तर ईश्वराने निर्मिती. ने हा विभक्तीचा तत्पुरुष, तृतीय विभक्तीचा तत्पुरुष आहे. बघा, तृतीय विभक्ती आहे.
त्यानंतर कर्मवीर, कर्माने वीर, ने तृतीय विभक्ती. त्यानंतर देवघर, देवासाठी घर चतुर्थी विभक्ती. पोळपाट, पोळीसाठी पाट चतुर्थी विभक्ती. वसतिगृह, वसतीसाठी ग्रह चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर आताच आपण बघितलं की दुःखमुक्त, दुःखापासून ऊनहून मुक्त पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. याच्यानंतर दिनक्रम, दिवसाचा क्रम षष्टी तत्पुरुष समास. याच्याशिवाय षष्टी तत्पुरुष समासाचा उदाहरण समुद्रकाठ, समुद्राचा काठ, चा हा शब्द गाळलेला आहे विभक्तीचा, म्हणून षष्टी तत्पुरुष समास. षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. सूर्योदय, सूर्याचा उदय, चा हा शब्द गाळलेला आहे म्हणून षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर, चा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे अशा पद्धतीनं या समासामध्ये आपण जर पाहिलं तर विविध प्रकारचं याच्यामध्ये पहिलाच प्रकार म्हणजे विभक्ती तत्पुरुष समासमध्ये त्या समासाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तत्पुरुष समासाची माहिती पाहिलेली आहे. आपल्याला यानंतर त्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, तर विभक्ती तत्पुरुष समासातील दुसरं पद महत्वाचं असतं. म्हणजे याच्यामध्ये त्याचे 3 प्रकार पाहिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण या समासाचा अभ्यास करीत आहोत. उर्वरित भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत.